नमस्कार. मोना कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चहासोबत खाण्यासाठी किंवा दुपारच्या मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त असा झटपट बनणारा नाश्ता बनवणार आहोत. मस्त क्रिस्पी बनवून तयार होतो, हेल्दी असतो. तुम्ही या ठिकाणी 1 वाटी मैदा घेतलेला आहे मी. तुम्ही गहूचं पीठ घेतलं तरी काही हरकत नाही. त्याच्यात थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं आणि ओवा, लाल तिखट चवीपुरतं टाकायचं आहे. तुमच्याकडे जास्त तिखट असेल, कमी असेल, तुमच्या आवडीनिवडीनुसार. थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ. आपण कुठलीही तळणीची गोष्ट बनवत असताना, पीठ मळत असताना त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं, जेणेकरून ज्यावेळेस आपण तळतो त्यावेळेस त्याला तेल जास्त लागत नाही किंवा आतमध्ये जास्त तेल ते ओढत नाही. थोडं थोडं पाणी करून मस्त कणिकचा गोळा बनवून घ्यायचा आहे. जसं आपल्याला पोळ्या लाटायला लागतो त्याचप्रमाणे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. बघू शकता मस्त डो बनवून तयार झालेला आहे. थोडंसं तेल लावायचं आणि त्याला 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. मस्त नरम करून घ्यायचं आहे तेल लावल्यावर. 10 ते 15 मिनटानंतर आपण त्याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला पोळीप्रमाणे पूर्ण लाटून घ्यायचं आहे. त्याची पूड वगैरे काही बनवायची नाही आहे. डायरेक्ट असंच पीठ लावायचं आणि डायरेक्ट गोल लाटायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने पटकन लाटला जातो. जेवढं बारीक होईल तेवढा बारीक लाटायचा आहे. बघू शकता. तुम्हाला ज्या आकाराने आवडत असेल त्या आकाराने तुम्ही त्याला कापू शकता. मी लांब लांब कापते आहे, बारीक आणि लांब. तुम्ही हे मुलांच्या टिफिनमध्ये वेन्सडेला असाही स्नॅक असतो, म्हणून तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता किंवा दुपारी चहासोबत केव्हाही खाऊ शकता. अतिशय भन्नाट चव लागते. मस्त कुरकुरीत असा बनवून तयार होतो, सगळ्यांना आवडतो. नक्की ट्राय करा हा नाश्ता. आता आपलं कापून झालेलं आहे, बघू शकता. अजिबात खाली लटकत नाही आहे. अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे आणि तेलसुद्धा तापलेलं आहे. आता तेलात एक एक करून टाकायचे. थोडे 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 सगळे तळून घेणार आहोत आपण. हाय मीडियम फ्लेमवरच तळायचे आपल्याला, लो फ्लेमवर ते तळायचे नाही आहे. आपण बारीक लाटलेले आहेत म्हणून जास्त वेळ लागत नाही, पटकन तळून होतात. असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याचा हलका कलर बदलतो आणि त्याला क्रिस्पीनेस येतं तोपर्यंत तळायचं आहे. बघू शकता त्याचा हलका कलर बदलतोय. मस्त खूप खमंग असा वास येतोय. अशाच पद्धतीने सगळा नाश्ता तळून घ्यायचा आहे. बघू शकता. खायला सुद्धा अतिशय भन्नाट चव लागते. सगळे आवडीने खातात आणि अजिबात तेलकट राहत नाही. तुम्ही हा नाश्ता साठवून सुद्धा ठेवू शकता.
एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही 15 ते 20 दिवस आरामात ठेवू शकता, खराब होत नाही. थँक यू.